Dear student, next point in periodic table is IUPAC nomenclature for elements having Z means atomic number greater than 100. Firstly, what is meant by IUPAC? IUPAC ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये माहीत असेल तुम्हाला. IUPAC means इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. IUPAC nomenclature for elements having Z means atomic number greater than 100. 100 पेक्षा जास्त जर ॲटॉमिक नंबर जर असेल तर त्यांचं एलिमेंटचं पिरियडिक टेबलमध्ये, तर त्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर कसं द्यायचं हे आजच्या पिरियडमध्ये आपण बघू. सहसा थेरीमध्ये हा पॉईंट येत नाही तुम्हाला, MCQमध्ये हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो किंवा आहे. तर तुम्ही हा पॉईंट अगोदर समजून घ्या. हा पॉईंट समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो मी टेबल काढून दिलेला आहे हा टेबल तुम्हाला पाठ करावा लागेल किंवा समजून घ्यावा लागेल. अगोदर टेबल काय आहे तो एकदा मी टेबल तुम्हाला सांगून टाकतो. पाहता टेबलमध्ये, टेबल बघा, टेबलमध्ये काय दिलेलं आहे, डिजिट्स प्रेझेंट इन ॲटॉमिक नंबर. दिलेल्या ॲटॉमिक नंबरमध्ये डिजिट्स कोणकोणते असतात, 1 से 1, 1 से 2, दॅट इज 101, 101, 102, 103, 104, 105, 106 असे जे काही डिजिट्स असतात हे सर्व किंवा लेटर्स असतात हे ॲटॉमिक नंबर आहेत. त्यांच्यासाठी काय डिजिट्स प्रेझेंट इन ॲटॉमिक नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंतचे डिजिट्स असतात. प्रत्येक डिजिटसाठी न्यूमेरिकल रूट काय वापरायचं आहे. फॉर 0 द न्यूमेरिकल रूट आर नील. नील मीन्स 0. फॉर 0 द न्यूमेरिकल रूट आर नील. फॉर 1 द न्यूमेरिकल रूट आर un. For 2 the numerical root are by. For 3 the numerical root are try. For 4 the numerical root are quad. QUAD हा वापरायचा आहे, quad numerical root. For 5 the numerical root are pend. For 6 the numerical root are hex. For 7 the numerical root are sept. For 8 the numerical root are oct, OCT. And last one for 9 the numerical root are in, ENN. हे काय वापरायचं आहे तर न्यूमरिकल रूट वापरायचे आहेत. आता न्यूमरिकल रूटच्या नंतर अजून एक खाली एक पॉईंट दिलेला आहे पहा, ॲब्रिव्हिएशन. Abbreviation means first alphabet or first letter of this numerical root to identify the symbol of the particular element. एलिमेंट साठी सिम्बॉल असतो एक प्रकारचा. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन असेल तर त्यासाठी आपण कॅपिटल N हा सिम्बॉल घेत असतो. ऑक्सिजन असेल तर त्यासाठी O हा घेत असतो. फ्लोरीन असेल तर त्यासाठी तुम्ही F हा सिम्बॉल घेत असता. तसं हे ॲब्रिव्हिएशनचा वापर करून त्या दिलेल्या जो एलिमेंट आहे की ज्यांचा ॲटॉमिक नंबर 1 से 1 च्या पुढे आहेत त्यांच्यासाठी पहा ॲब्रिव्हिएशन. NIL मधील पहिलं अल्फाबेट किंवा लेटर N आहे, हे ॲब्रिव्हिएशन N. अन मधील फर्स्ट अल्फाबेट इज U. बाय मधील फर्स्ट अल्फाबेट B. In tri first alphabet is T. In quad first alphabet is Q. In pent first alphabet is P. In hex first alphabet is H. In sept first alphabet or letter, it is also called as alphabet or letter, S. For oct first alphabet is O. And for 9 first alphabet
दॅट इज ENNचं E हे सर्व काय आहे ॲब्रिव्हिएशन आहे. आता याच्यावरून आपल्याला फ्रॉम दिस टेबल वी कॅन डिटरमाइन द IUPAC नेम of the particular element having atomic number greater than 100. We can see one by one example. Firstly, take an example of atomic number 101. 101 means 101. Atomic number name of the element and symbol of the element. Okay, atomic number 101. For 101, for 1 digits presents in atomic number for 1 न्यूमरिकल रूट इज अन. काय आहे 1 साठी न्यूमरिकल रूट काय आहे अन. अन त्यानंतर आहे 0 साठी काय अन नेल. पुन्हा 1 आहे अन नेल अन. आणि त्यानंतर एक शब्द वापरायचा एक रूल आहे. द रूल इज लाईक दॅट बाय टेकिंग द कलेक्टिवली न्यूमरिकल रूट्स of the particular digits present into the atomic number, the suffix IUM. कोणतं सफिक्स वापरायचं IUM. दिसतंय पाहिजे the suffix IUM can be added to the name of the particular element. Then the IUPAC name of the particular element can be determined. First example is 101. For 1 the numerical root are un. For 0 nil. Nil. For 1 again un. Then the suffix IUM can be added. IUM, the name of the particular element having atomic number 101 is unnil unnium. This is the name of the particular element, that is IUPAC name of the particular element having atomic number 101. Then symbol of a particular element having atomic number 101 by taking collectively the abbreviation means first letter of a numerical root, we can determine the symbol of the particular element. For 1 abbreviation काय आहे बघा. For 1 abbreviation is U. For 0 abbreviation is for 0 N. UN. For 1 abbreviation is U. UNU is the symbol of the particular element. I repeat once again. Firstly take the atomic number of the element, atomic number of the particular element, then take numerical roots. These numerical roots collectively added the numerical roots un, nil, un, and then add the suffix IUM. Then the name of the particular elements can be determined or calculated. Then for symbol the abbreviation are collectively taken. For 1 U, for 0 N, again 1 U.
UNU is the symbol of the particular element having atomic number 101. Like this, the IUPAC name and symbol of all the elements can be calculated or determined. हा MCQ मध्ये तुम्हाला येतो, म्हणजे येतोच, एखादा वेळा असतो. काय क्वेश्चन असेल MCQ मध्ये? द एलिमेंट्स हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 109 आर हॅव्हिंग IUPAC नेम. असं जर समजा विचारलं, खाली IUPAC नेम, खाली काहीतरी असे दिलेले असतात, मग तुम्ही काय बघणार? त्यासाठी तुम्हाला हा टेबल माहिती पाहिजे. तर आता एक एक एक्झाम्पल घेऊ. एक झालेला आहे 101. देन सेकंड एक्झाम्पल 102. एकशे दोन साठी कोणतं घ्यायचं पाहता? फॉर 102 द नेम ऑफ द पर्टिक्युलर, दॅट इज IUPAC नेम ऑफ द पर्टिक्युलर एलिमेंट इज फॉर 1 न्यूमेरिकल रूट इज अन. फॉर 1 साठी न्यूमेरिकल रूट इज अन. फॉर 0 नील, unnil. For 2 by, that is bm, that is suffix ium can be added. Unnil bm. This is the IUPAC name of the particular element. Unnil bm. ते माझ्याकडे करता का स्क्रीन? मला दिसते. Unnilbium. Then symbol of the particular element is, by taking same procedure, abbreviation, all the abbreviation. For 1 we can take an U. For 0 N. For 2 small b. UNB is the symbol of the particular element having atomic number 102, and IUPAC name of the element having atomic number 102 is unnilbium. Then 103 एक एक्झाम्पल आपण सर्व करू. समजत असेल असं बघा. 103 साठी, त्यासाठी तुम्हाला हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल पाठ करावाच लागतो. टेबलमधला डिजिट्स माहीत असतात, 0 पासून ते 9 पर्यंत. न्यूमेरिकल रूट जे आहेत, फॉर 0 वी कॅन टेक अ नेल, फॉर 1 वी कॅन टेक अन, फॉर 2 बाय, फॉर 3 ट्राय, 4 क्वाड, 5 पेंट, 6 हेक्स, 7 सेप्ट, 8 ऑक्ट, 9 एन. And this is abbreviation. Abbreviation are taken for only for the symbol of the particular element. Abbreviation म्हणजे या दिलेल्या न्यूमेरिकल रूटचा पहिला लेटर किंवा त्याला पहिला अल्फाबीट्स असं म्हणतात. ते अल्फाबीट घेऊन काय करायचं? ॲब्रिव्हिएशनचं त्याचा सिम्बॉल तयार करायचा. 102 झाला. आता 103, 103चा बघा आता. 103. For 103, firstly take the numerical roots of 1. Numerical root for 1 is U. For 0, UN. For 1, numerical root is UN. Un. For 0, unnil. Unnil. For 3, trium. TRIUM. That is the suffix IUM can be added. The suffix IUM can be added. After the numerical root, the suffix IUM can be added. Unnil trium is the IUPAC name of the particular element
having atomic number 103. Then symbol of particular element, that is 103. By taking the abbreviation, for 1 we can take an U, for 0 we can take an N, for 3 we can take an T, that is UNT. Look at this, for 1 U, for 0 N, UN and T. UNT. This is the symbol of the particular element having atomic number 103. The next example is 104. 104 चा example बघा. Atomic number 104. 104. Firstly take the numerical root. Firstly take the numerical roots of the particular elements. For 1 साठी काय आहे? अन. ह्या साइडनं अन. For 0 the numerical root is nil. An, nil. For 4 the numerical root is quad. 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 Then the suffix IUM can be added. Then the suffix IUM can be added. IUM. An, nil, quad. This is for 1, this is for 0, this is for 4, and the suffix IUM can be added. This is the IUPAC name of the element having atomic number 104. Then symbol of particular element. अन. अनसाठी पहिला अल्फाबेट काय आहे घेतलेला? यू आहे. यू. नील साठी पहिला अल्फाबेट काय घेतला? एन घेतला. यू एन. क्वाड साठी पहिला अल्फाबेट किंवा लेटर काय घेतला? क्यू घेतला. यू एन क्यू is the symbol of the particular element having atomic number 104. The next example 105. 105. For 105, firstly take collectively the numerical roots collectively. For 1 we can take an un. An. For 0 numerical root is nil. An, nil. An, nil. For 5 we can take pent. Pent. Then suffix IUM can be added. IUM. This is the name of the, that is IUPAC name of the element having atomic number 105. अननील पेंटियम. नाव काय झालं याचं? अननील पेंटियम. हे काय झालं? IUPAC नाव झालेलं आहे. अननील पेंटियम. आता याचा सिम्बॉल घेण्यासाठी ॲब्रिव्हिएशन, या टेबलमध्ये ॲब्रिव्हिएशन दिलेले आहेत तुम्हाला. ॲब्रिव्हिएशन म्हणजे न्यूमेरिकल रूटचा पहिला अल्फाबेट. पुन्हा तेच सांगतोय. ॲब्रिव्हिएशन म्हणजे न्यूमेरिकल रूटचा पहिला अल्फाबेट. हे एकत्र करायचे आहेत कलेक्टिव्हली बाय टेकिंग कलेक्टिव्हली ऑल दी फर्स्ट लेटर्स फ्रॉम द न्यूमेरिकल रूट. देन symbol of the particular elements can be determined. For un, first letter is U. अन मधला पहिला लेटर किंवा अल्फाबेट आहे U. नील साठी पहिला लेटर आहे N. UN. पेंट साठी पहिला लेटर आहे P. UNP is the symbol of the particular element having atomic number 105. The next example 106. थोडा फास्ट घ्यायचा तपा जमेल का तुम्हाला? घरी गेल्यानंतर थोडं प्रॅक्टिस करायचं. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचं. येते का सगळं? हा टेबल एकदा दोनदा लिहून काढा तुम्ही. लिहून काढल्यानंतर
जमून जाईल ताबडतोब. एकदा हा टेबल पाठ झाला समजून जाते. खूप सिंपल आहे. फॉर 1 न्यूमेरिकल रूट इज अन. फॉर 0 nil. For 6 hex, HEX, and the suffix IUM can be added. On, nil, hex, and this is the suffix IUM can be added. On, nil, hexium. It is the name of the particular element having atomic number 106. Then symbol of the particular element having atomic number 106. Abbreviation कोणता आहे पाहता. 1 साठी ॲब्रिव्हिएशन काय आहे. यू आहे. पाहिजे अंडरलाईन केलेलं आहे. अन साठी फर्स्ट लेटर और फर्स्ट अल्फाबेट यू. नील साठी UN. हेक्स साठी एच. UNH. UNH is the symbol of the particular element having atomic number 106. Next example 107. एक से 7 atomic number. First घ्या जरा पाहता. 107. For 107, for 1 we can take numerical root is un. For 0 nil. For 7 sept. SAPT, sept, and the suffix IUM can be added. On, nil, sept, and suffix IUM. हे एकच शब्द आहे पूर्ण. मी थोडा सेपरेट लिहिलेला आहे. Nil septium is the IUPAC name of the particular element having atomic number 107. Then symbol of the particular element. Then take the abbreviation means first alphabet or letter of the numerical root. प्रत्येक न्यूमेरिकल रूटचा पहिला अल्फाबेट कोणता आहे. अनचा पहिला यू. नीलचा पहिला अल्फाबेट UN. सेप्टचा पहिला अल्फाबेट S. This is the symbol of the particular element having atomic number 107. Next example 108. एक से 8 साठी कोण किती असेल. फॉर 1 अन. फॉर 0 अन नील. फॉर 8 oct. OCT. Then suffix IUM can be added. On, nil, oct, and this is suffix IUM. Then symbol is, that is abbreviation. Symbol means first digit UNO. अनसाठीचा अन कुठं आहे. अनसाठीचा ॲब्रिव्हिएशन आहे यू. अनसाठीचा ॲब्रिव्हिएशन यू. नीलसाठीचा ॲब्रिव्हिएशन कुठं आहे. नीलसाठीचा ॲब्रिव्हिएशन एन. त्यानंतर ऑक्साठीचा ॲब्रिव्हिएशन कुठे आहे. ऑक्साठीचा आठसाठीचा O. UNO. This is the symbol of the particular element having atomic number 108. Then next example 109. एक से 9 ॲटॉमिक नंबर असेल तर त्यासाठी काय घ्यायचं पाहता. फॉर 1 न्यूमेरिकल रूट इज अन. फॉर 0 nil. For 9 ENN, and suffix IUM can be added. On, nil, inium. ENN and suffix IUM. काय नाव आहे याचं बघा आता. On, nil, inium is the IUPAC name of the particular element. Then symbol of the particular element by taking the abbreviation. For 1, first abbreviation is U. For nil, N. And for 9,
E, U-N-E is the symbol of the particular element having atomic number 109. Then last one is 110. 110 बघू आता. कोणता घेता येईल आपल्याला? हाच म्हणून नाही. 110, 200 पर्यंतचे कोणते ॲटॉमिक नंबर जर असतील, जसजसे एलिमेंट वाढत जातील तसतसं आपल्याला त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला तयार करता येते. 109 झालं होतं, आता 110 बघू. 110. 110चं बघा आता काय ते. फॉर 1 न्यूमेरिकल रूट इज अन. अगेन 1 अन. For 0, nil, and suffix IUM. Name is nilium. Nilium is the IUPAC name of the particular element having atomic number 110. That is 110. The IUPAC name is nilium. Then symbol कोणते असतील पहा? Nil. This is first abbreviation, this is second abbreviation, this is third abbreviation. UN is the symbol of the particular element having atomic number 110. पुन्हा एकदा बघा. U and N. U and N. Okay. The next 101. 111 जर असेल ॲटॉमिक नंबर तर 111 साठी काय वापरायचं पहा आता. 111 साठी IUPAC नेम काय असेल? 111 साठी फॉर 1 अन. Again for 1 an. Again an. And suffix IUM. Onium. काय नाव आहे याचं? Onium is the IUPAC name of the particular element. Suffix IUM. IUM. Then symbol of the particular element is U and U. Capital U, small and small u is the symbol of the particular element having atomic number 111. The next 112. 112. For 1 numerical root. For 1 numerical root is an. Again for 1 numerical root is again an. For 2 numerical root is by. BIUM. Suffix IUM can be added. BIUM. Then I is omitted. When double I is obtained, then one I is omitted. Therefore IUM. BM. Then symbol is UUB. UUB is the symbol of the particular element having atomic number 112. The next one is 113. 113. For 1 an. Again for 1 an. For 3 try. And suffix IUM. डबल आय घ्यायचा नाही केव्हा. एक रूल अप्लाय करायचा. एक जर आय आला असेल तर त्याच्यानंतर दुसरा IUM डबल घ्यायचा नाही. IUM ट्रियम. सिम्बॉल काय असेल? UT. This is the IUPAC symbol of the particular element having atomic number 113. Like this, we can calculate, we can know, or we can determine
all the IUPAC names of the particular element having atomic number greater than 100.